चला रूम तर सोडली, नाश्ता वगैरे केला. हा आता माझा दुसरा ब्लॉग चालू झाला. रूम सोडलेला तिथंच माझा व्हिडिओ एंड केला मी. मग आता म्हणलं रूम सोडली, आता निघालो कोचीच्या साईडनं. तर कोची अजून राहिले 300 किलोमीटर. निघाला तर जंगल लागलं आम्हाला, जंगल लागले. ती जंगल झाड आहे ती जंगलामध्ये. बघा कसं हे जंगल कसं आहे. हे असे झाडं दोन्ही साईडनं. पूर्ण अंधाराचं कसलं डेंजर वाटेल हो इथं. इथं फणस आहे ते माकड येते ती मधनं फणस काय लायते, फणसाची झाडं दिसली नाही ते असं जंगल मधनंच उंच झाडं येते ते मधनंच का अशी बांबूचं वाळलेले बांबू दिसते ते. बघा हे बांबूच आहे ते सगळे. जंगला रस्ता, जंगली रस्ता. काय चालू आहे बडबड. हेरिटेज वेलकम ही गाव आहे दिसते बघा आता. तमिळनाडू मध्ये प्रवेश केलाय आपण ग. वेलकम टू तमिळनाडू. मला आतापर्यंत रील्स येत होत्या. नवरा बायको फिरायला गेलेले आणि नवऱ्यानं आणलंय धबधबा धावायला. आणि धबधबा कसला आहे तर एवढ्या पाण्याचं. तसं माझं काम झालंय आता. नवऱ्यानं आणले धुकं धावायला आणि धुकं कसलं आहे घे म्हणून ऊन आहे का बघा. आपल्या इकडं सुद्धा असलं ऊन नाही, एवढं डेंजर ऊन आहे इकडं. धुकं धबधबा धावायला आणले ह्यांनी खरं आहे, पण ऊनच बघायला भेटायला लागले. ते बी साधन आहे अवले पळते. हे सगळं ऊनच आहे का माझ्या अंगावर बी बाहेर बी सगळीकडं ऊनच आहे. आता इथं पिवळं पिवळं का धावले. कसला डेंजर टर्न आहे बघा आता. टर्न उई 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 खाली आला व खाली वरी चालला. कुठं कुठं चाललं तेच कळलं शिवाने. काय नाही पाऊस ना पाणी नाही ना काय नाही काय नाही. वसाड पडले वसाड पडले सगळं. असल्या पावसाळ्यात असला उन्हाळा पडलाय. आता मैसूर मधनं निघला होता सकाळपासून बघा गाडीतच आता. विषय काय झालाय तुम्हाला म्हणले होतं मैसूर मधनं आम्ही कोच्चीला जाणार आहोत, तिथे एक मुक्काम होणार आहे. पण तसं काय नाही आता, कारण रूट आपला पहिला कोच्ची लागत नाही, पहिला मुन्नार लागते. किती पळा लागली तू 150 तरी मी इथं धरूनच आहे. 150 गाडी 150. मग पहिला रूटला आपल्याला मुन्नार लागते म्हणून मुन्नारला जायचं आधी आणि तिथं थांबायचं आणि तिथलं लोकेशन करायचं ते आपल्याला. आणि मग कोच्चीला जाऊन ती आतिरापल्ली वगैरे सगळं तिथं जाऊन करायचं आहे. मग आता आम्ही निघालो बघा मुन्नारच्या रूटनं आहो. मुन्नार अजून राहिले 100-150 किलोमीटर. बघूया हो का इथं सगळी झाडंच आहेत ह्याची आपली नारळाची. सगळी नारळाचीच झाड आहे ते दोन्ही साईडनं. तर बघूया रस्त्याचा काय निसर्गाचा सगळा आनंद घेत घेत आपण जाऊया मुन्नारला आणि मुन्नारचं पण टूर करूया. झालं ना हे आता घाट चालू झालेला आहे बघा का मॅपमध्ये दाखवते मी किती राहिले. 68 किलोमीटर राहिले बघा. 68 किलोमीटर. 2 तास लागते म्हणून सांगते ते. आता काट्या म्हणल्यावर उशीर लागते. चला जाऊया आता मुन्नार गाठूया. जसं जसं जवळ जाईल तसं तसं वातावरण बदलत चाललंय. आता इथं हरणं दिसली होती म्हणून थांबलो होतो. जंगलात आहे ती तिकडं लांब आहे ती. हा जावा तुम्ही एकटं जाऊन बघून या, गळाभेट करून या. मला भीती म्हणून तसं म्हणते ते बरं का आमच्या आपल्या. दिक्या तो पाणी दिक्या धबधबा दिक्या या ह्याच्या माग आहे बघा. बघा इकडे चाललंय पाणी. इथे एक वॉटरफॉल आहे बरं. होती ती
किती बाजू नाही त्यागो येऊ तू बघितलं तुला भेटतंय झालं ह्याच्यावरनं तर मुन्नार फेमस आहे चहाच्या मळ्यावरनं तर होय तर चहाचं मळं चालू झाले तर आता आपलं काय पण नाही चालू झालं रे चहाचं मुळं. मग चहाच्या मळ्यात तिथं पण आहे तिथं त्या डोंगरावर त्या पलीकडल्या हवा इथं धबधबा चालू आहे आणि पण आपण गावात जायचं आवाजून तवरच लोकेशन बघा की कसलं डेंजर कसं झालंय खाली ऊनच्या ऊन का व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही म्हणजे कसलं झालंय शिवानी काय हे? हा? हे सगळं धोक्यात आहे बघा इथं धोक्यात आला आहे सध्याला. खाली डेंजर मध्ये कार्यक्रम आहे बघा कसलं कसलं डोंगराव बघ आय कसलं झाले दुर्कांती कसं व्हायला लागलाय हो. डेंजर मध्ये हा. बहुतेक आपल्याला तिकडे जायचं आपल्याला कारण असं काहीतरी location काढावं. है ना हा. इथं सगळं बघा वातावरण वरच्या साईडला दिसतंय बघा हे कसं आहे त्या टीच्या फॅक्टरी पासून आलो बघ टीच्या फॅक्टरी पासून दिसतंय तुला हा तिथं घर बी आहे अलीकडं आणि पलीकडे टीची फॅक्टरी पण आहे म्हणते लगे आता कसलं वातावरण डेंजर झालंय त्यांना म्हणलं तुम्ही करून द्या सगळं काय असेल ते बाहेर एकटं जाऊन आपलं वातावरण जर एवढं गार आहे म्हटलं इकडं ओके 2 मिनिटं फक्त एक रील्स काढली मी अंग तर कापायला लागलं दात बी कापायला लागले हात बी कापायला लागले कसली असते ती बाबा इथं काय माहिती चल बाबा आतमध्ये लय गार लागते कशी लोक राहते ती काय माहिती इथं आलो बघा एकदाच गावात इथं सगळे आता गावात म्हणजे आपल्या गावात नाही मुन्नार गावात आला इथं सगळं हॉटेल गाड्या 4 चाक्या सगळं आता गाव आहे म्हणल्यावर हेच दिसणार आपल्याला चला आता आपल्याला रूम बघायचे राहण्यासाठी काल बी असंच केलं काय लवकर पोचला होता हो 11 वाजवले जेवायला आणि आता बी 7 वाजले त्या आता पोचला बरं का मुन्नारमध्ये पण आता काय तर हुडकत बसले तर उगाच हुडकायचं आणि कुठं जायचं आणि काय करत अगं माहिती बसायचं. काढली बरेच योगिता काय कुठं काय आहे काढा काढा मोठ्या मोठ्या गाड्या कशा चला रूम घेतली आपल्याला आता अजून 3ऱ्याच मजल्यावर भेटते त्या रूम मध्ये आला बघा रूम मध्ये ही आमची रूम आहे एवढी अशी फ्रेश नाही सकाळी होती तशी म्हणजेच काल होती तशी पण असू द्या आपल्याला इथला एरिया कव्हर करायचा मार्केट एरिया नाही इथं ते काय 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 दावायचं त्यासाठी इथल्या इथंच घेतली आम्ही नाहीतर मग गावाच्या बाहेर लांब जावं लागलं असतं तर चला आता जाता मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन जेवायला